नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीसीसी मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहे मेकॅनिकल सेकंड सेमिस्टर केस स्कीम यांचा सिलेबस. तर मेकॅनिकल मध्ये किती आता सेकंड सेमिस्टरला किती सब्जेक्ट्स आहेत, किती प्रॅक्टिकल सब्जेक्ट्स आहेत, किती थेरॉटिकल सब्जेक्ट आहेत, याची पूर्ण इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, मेकॅनिकल मध्ये सेकंड सेमिस्टरला अप्लाइड मॅथमॅटिक्स, त्यानंतर अप्लाइड सायन्स आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंग आणि इंजिनिअरिंग मेकॅनिक्स अशी 4 सब्जेक्ट्स आहेत. त्याच्यानंतर 4 प्रॅक्टिकल्स आहेत. तर बघा, मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी, प्रोफेशनल कम्युनिकेशन आणि सोशल अँड लाईफ स्किल असे 3 प्रॅक्टिकल एक्झाम्स आहेत आणि प्रॅक्टिकल सब्जेक्ट्स आहेत. तर बघा, आता पहिला जो सब्जेक्ट आहे अप्लाइड मॅथमॅटिक्स, याचा कोड आहे 312301. टोटल 30 मार्कच्या 2 युनिट टेस्ट राहतात. त्याचा ऍव्हरेज म्हणजे 30 आणि 70 मार्कचा जो बोर्डाचा पेपर आहे, तर 70 पैकी आणि 30 प्लस 70 टोटल 100 आउट ऑफ तुम्हाला 40 मार्क्स मिनिमम पास होण्यासाठी लागतील. त्याच्यानंतर या सब्जेक्ट मध्ये ना तुम्हाला असाइनमेंट आहे, ना प्रॅक्टिकल एक्झाम आहे, ना सेल्फ लर्निंग असाइनमेंट आहे, ना एसीपीआर आहे, ना ट्युटोरियल आहे, ना मायक्रो प्रोजेक्ट आहे. फक्त 70 मार्क्सचा पेपर राहणार एमएसबीटीचा आणि 30 मार्क्सच्या 2 युनिट टेस्ट राहतील. त्याचा ऍव्हरेज 30 प्लस 70 म्हणजे 100 आउट ऑफ मिनिमम 40 मार्क्स पाहिजेत आणि याचा टोटल वेटेज 100 मार्क्स आहे. तसंच बघा, सब्जेक्ट नंबर सेकंड अप्लाइड सायन्स. जसा तुम्हाला फर्स्ट सेमिस्टरला बेसिक सायन्स होता, तसाच आता अप्लाइड सायन्स आहे. याचा कोड नंबर आहे 312308. हा सब्जेक्ट ऑनलाईन मध्येच राहणार आहे. सेम बिलकुल 30 मार्क्सच्या 2 युनिट टेस्ट राहतील. त्याचा ऍव्हरेज आणि 70 मार्क्सचा हा कम्प्युटर बेसवर पेपर राहणार आहे ऑनलाईन. तर 70 आउट ऑफ तुम्हाला जेवढे मार्क्स भेटतील आणि 30 आउट ऑफ म्हणजे 30 प्लस 70 टोटल 100 होतात आणि 100 पैकी तुम्हाला मिनिमम 40 मार्क्स पास होण्यासाठी लागतील. तसेच प्रॅक्टिकल मध्ये 50 आउट ऑफ मिनिमम 20 मार्क्स तुम्हाला पास होण्यासाठी लागतील. तसेच एसीपीआर मध्ये 50 आउट ऑफ 20 मार्क्स तुम्हाला पास होण्यासाठी लागतील. तसंच सेल्फ लर्निंग असाइनमेंट याला नाही आहे. अप्लाइड सायन्सचं टोटल वेटेज 200 मार्क्स आहे. तसंच सब्जेक्ट नंबर 3 इंजिनिअरिंग ड्रॉइंग. आता इंजिनिअरिंग ड्रॉइंग या सब्जेक्टचा कोड आहे 312311. त्याच्यानंतर याच्या 2 युनिट टेस्ट होतील 30 मार्क्सचे. त्याचा ऍव्हरेज म्हणजे 30 मार्क्स आणि एक एमएसबीटीचा बोर्डाचा पेपर होणार 70 मार्क्सचा. 30 प्लस 70 100 आउट ऑफ तुम्हाला मिनिमम 40 मार्क्स पास होण्यासाठी लागतील. तसेच 25 मार्क्सचं तुम्हाला प्रॅक्टिकल आहे, त्याच्यात मिनिमम 10 मार्क्स लागतील. त्यानंतर 25 मार्क्सचा एसीपीआर आहे, मिनिमम 10 मार्क्स तुम्हाला पास होण्यासाठी लागतील. तसंच सेल्फ लर्निंग असिस्टमेंट आहे 25 मार्क्सची, त्याच्यात मिनिमम 10 मार्क्स. ओव्हरऑल जर समजा या सब्जेक्टचा जर समजा आपण बघितलं तर टोटल मार्क्स 175 आहेत. तसंच बघा, सब्जेक्ट नंबर 4 इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. याचा सब्जेक्ट कोड आहे 312312. सेम 30 मार्क्सचे 2 युनिट टेस्ट होतील. त्याचा ऍव्हरेज 70 मार्क्सचा पेपर होणार एमएसबीटीचा. 30 प्लस 70 100 आणि मिनिमम मार्क्स लागतील 40 पास होण्यासाठी. तसंच याला प्रॅक्टिकल आहे 25 मार्क्सचं आणि मिनिमम 10 मार्क्स तुम्हाला पास होण्यासाठी लागतील. आणि त्याच्यानंतर सेल्फ लर्निंग असिस्टमेंट आहे 25 मार्क्सची, मिनिमम याच्यात 10 मार्क्स पास होण्यासाठी लागतील. ओव्हरऑल या सब्जेक्टचे टोटल मार्क्स 150 आहेत. तसंच बघा, मॅन्युफॅक्चरिंग अँड टेक्नॉलॉजी हा एक प्रॅक्टिकल सब्जेक्ट आहे. तर बघा, नाही हा प्रॅक्टिकल सब्जेक्ट नाही आहे. हा पण एक बघा, एक 30 मार्क्सचे तुमचं युनिट टेस्ट राहतील 2 आणि 70 मार्क्सचा याचा पण पेपर राहणार आहे. म्हणजे की हे पहा, 2 30 मार्क्सचे ऍव्हरेज आणि 30 प्लस 70 किती झाले 100 आणि 100 आउट ऑफ मिनिमम तुम्हाला 40 मार्क्स लागतील. तर 40 त्याच्यानंतर हे झाले 40 पास होण्यासाठी. तसंच बघा, याला प्रॅक्टिकल पण आहे 25 मार्क्सचं. तर 25 आउट ऑफ 10 मार्क्स प्रॅक्टिकल मध्ये लागतील पास होण्यासाठी. तसंच याला एसीपीआर पण आहे 25 मार्क्सचा. 25 आउट ऑफ 10 मार्क्स हे मिनिमम पास होण्यासाठी लागतील आणि त्यानंतर सेल्फ लर्निंग असिस्टमेंट आहे 25 मार्क्सची, मिनिमम 10 मार्क्स लागतील. तर ओव्हरऑल मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी याचं ओव्हरऑल वेटेज आहे 175 मार्क्स. तसेच 2 प्रॅक्टिकल एक्झाम्स राहतील, म्हणजे 2 प्रॅक्टिकल सब्जेक्ट्स आहेत. आता प्रॅक्टिकल सब्जेक्ट आहे प्रोफेशनल कम्युनिकेशन. 25 मार्क्सचा प्रॅक्टिकल आहे, 10 मार्क्स मिनिमम पास होण्यासाठी लागतील आणि 25 मार्क्स एसीपीआर आहे, तर त्याच्यामध्ये मिनिमम 10 मार्क्स. तो ओव्हरऑल प्रॅक्टिकलचे टोटल मार्क्स 50 मार्क्स राहतील प्रोफेशनल कम्युनिकेशनचे. तसंच नेक्स्ट जो सब्जेक्ट आहे प्रॅक्टिकलचा सोशल अँड लाईफ स्किल. याचा कोड नंबर आहे 312003. 25 मार्क्सचं प्रॅक्टिकल आहे, याला 10 मार्क्स मिनिमम पाहिजेत आणि सेल्फ लर्निंग असिस्टमेंट आहे 25 मार्क्सची, मिनिमम 10 मार्क्स म्हणजे टोटल 50 आउट ऑफ तुम्हाला मिनिमम 20 मार्क्स पास होण्यासाठी लागतील. ओव्हरऑल याचं वेटेज 50 मार्क्स आहे. आणि त्याच्यानंतर टोटल ऑल मेकॅनिकल ब्रँच म्हणजे मेकॅनिकल सेकंड सेमिस्टर यांचं टोटल ओव्हरऑल
वेटेज आहे मार्क्सचं 900 आणि 900 आउट ऑफ तुम्हाला मार्क्स मिळतील. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ प्रत्येक मेकॅनिकल सेकंड इयर सेकंड सेमिस्टर पॉलिटेक्निक च्या विद्यार्थ्यांना तुम्ही शेअर करू शकता. तसेच आपले येणाऱ्या 25 तारखेपासून इंजिनिअरिंग मेकॅनिकचे क्लास 20 दिवस फ्री मध्ये आणि येणारे 20 डिसेंबर पासून अप्लाइड मॅथमॅटिक्सचे क्लास ऑनलाईन मध्ये हे दोन्ही क्लास सुरू होत आहे. 20 दिवस फ्री डेमो क्लासेस आहे. तर तुम्ही याचा पुरेपूर लाभ घ्या. जर समजा तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही त्याच्यानंतर कंटिन्यू करू शकता. धन्यवाद.